हॅलो गाईस, आज आम्ही आलो इकडे वसई फोर्टला। आता तर आम्ही आलोय, सगळे इकडे फिरलो तर आहे, पण आता आम्ही व्लॉग चालू करतोय। तर तुम्हाला पण आज आम्ही वसई फोर्ट दाखवू आणि त्याची हिस्ट्री जी आहे ती पण सांगू की कशी हिस्ट्री आहे। आता तर सध्या आम्हाला इकडे एक रस्ता आहे तो बघून द्या। हां, तुम्हाला दाखवतो मी। जो वसई किल्ल्याचा जो गेट होता तुटलेला तो इकडेच आहे, समोर आमच्या। तो दाखवतो सगळ्यात पहिला। हे बघा, इकडे जो मेन गेट आहे, इकडे मंदिर आहे। आता सध्या तर बंद आहे, पण जेव्हा पण ओपन असेल, हनुमानचं मंदिर आहे। तर हे बघा, यो जो गेट होता जो आता न्यूजमध्ये पण दाखवला गेला की तुटला आहे। हे बघा, इकडे कसं त्याला उभं केलं आहे ताकी पडायला नाही पाहिजे म्हणून। इकडे आता आपण रेस घेऊन जाऊ शकतो, पडलं तर काय झालं मग आमचा गेम। हे बघा, इकडे एंट्री आहे, ही मेन गेट आहे। हा मेन गेट। इथून तर तुम्ही येऊ शकता, इथून आतमध्ये यायचा रस्ता आहे। आणि इकडे बघा, इकडे मंदिर आहे छोटंसं। तर तुम्हाला हे बघा, हे मेन आहे जे आपले किल्ले असतात। गाईस, इकडे बघू शकता तुम्ही की पहिला ब्रिटिश नाही तर जे असायचे ते पहिला इकडून यायचे। इथून आले की यो सीधा रस्ता इकडून इकडे मेन गेटसाठी इकडूनच असतं। तर तुम्हाला इकडे आता तर सध्या तुम्हाला इकडे बोट वगैरे दिसतील, ताकी इकडे वसई ते भायंदरची फेरी चालू केली आहे त्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला मी इथला इतिहास सांगणार आहे। इथे म्हणजे सर्वात पहिलं गुजरातचं शासन झालेलं आणि गुजरातचा सुलतान म्हणजे सुलतान बहादूर शाह यांनी इथे राज केलेला। त्यानंतर पोर्चुगीज आले, पोर्चुगीजने इथे सर्वात पहिला रूल केला 1534 पासून ते 1739 पर्यंत, म्हणजे 205 वर्ष त्यांनी इथं राज केलं। त्याच्यानंतर आपले मराठा एम्पायर ते इथे आले आणि पेशवा बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी इथे लढाई करून राज केला। कमीत कमी 3 वर्ष ही लढाई चालली मराठा आणि पोर्चुगीजमध्ये। 3 वर्षानंतर हा पूर्ण किल्ला आपला पेशवा बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्या अंडर आला आणि त्यांनी राज केला इथं। त्याच्यानंतर इथे ब्रिटिश लोक आले, इथे दुसऱ्या लोकांना काहीतरी यूज करण्यासाठी ब्रिटिश लोकांनी इथला हा किल्ला दुसऱ्यांना दिला। आणि इथे भरपूर काय आहे तुम्ही बघू शकता, जसे की पोर्चुगीजनी इथे पूर्ण चर्च बांधलेत आणि इथे हॉस्पिटल आहेत, शाळा वगैरे, परत भाज्यांचं मार्केट, हे सगळं इथं होतं। तर तुम्ही बघू शकता इथे प्रकारचा एक जागा बनवलेली आहे। इथे बसून असं गनतून नेम लावू शकतो आपण कुठे पण। असं पूर्ण जाग्यामध्ये बनवलेलं आहे छोटा छोटा। आता इथे समोर भरपूर झाडं आहेत, त्या टायमिंगला काय झाडं वगैरे जास्त नव्हती। तर तुम्ही बघू शकता, हे एवढे जुने दगड आहेत, म्हणजे किती वर्ष आधीपासूनचे हे बांधकाम आहे। आणि आजकालचं बांधकाम आपलं किती एकदम हलका असतं की लगेच पडून जातं, पण हे बघा किती वर्षांवर्ष अजूनपर्यंत तसेची तसेच आहेत। ते भरपूर जागा पडलेली आहे, म्हणजे ते आता एवढं जुनं झालं तर ते पडणारच, पण हे काय काय दगड असे आहेत की अजून हल्ले सुद्धा आहेत। हे एक छोटासा तलाव आहे, इथे पोर्चुगीजचे मला वाटतं पूर्वज येऊन इथे आंघोळ करायचे का हातपाय धुवायचे काय माहिती।
ही जागा मला असं वाटतं जागा लपाछुपी खेळण्यासाठी बनवलेली, कारण की इथे बघा ना तुम्ही, ते कोणी असं लपू शकतं. आता हे एक नवीन लोकेशन आहे, माहित नाही याला काय बोलायचे लोक. नक्का नाही आहे तो भी. मला वाटतं हे हॉस्पिटल असेल, कारण पूर्ण ओपन दिसतंय. भाई वो भी ओपन ही था लेकिन. इथे समोर झोपून ट्रीटमेंट चालत असेल त्यांची. खड्डा है लेकिन भाई. हाँ तो वो खड्डे में ही. अच्छा नहीं हुआ तो पलट दो. हाँ अगर ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर मारून टाक. इथे सगळीकडे खिडक्या काढून ठेवलेत सनलाईट यायला, कारण प्रकाश तर येऊ नाही शकत ना, तो आमच्या बिल्डिंगच्या इकडे. भाई को फोन करना पड़ेगा. प्रकाश भाई पहली बात तुम इतना ऊपर चढ़ गए थे बाहर हो. तुम्हारे पास टेक्निक आहे तो तुम चढ़ल आहे, और तुम्हारे पास टेक्निक नाही आहे तुम खिड़की न पार ना कर पाते. इसको गाली मार दे. काही इसको बोलू शकत नाही. इसको कमेंट में आप जो चाहिए वो बोल सकते. हमने आपको पूरी पारिवारिक शो आहे. डोंट मेक यू अब्यूजिव वर्ड्स बिकॉज. अरे मराठी में बोलना, इंग्लिश ठीक में है. नहीं. पोर्तुगीज आहे. तर आता आपण जाणार आहे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक मध्ये. महाराज पधारिए. महाराज तेरे सामने आहे भाई. हे आहेत आपले चिमाजी अप्पा, ज्यांनी इथे राज्य केलेलं, त्यांचा स्मारक बनवलेला आहे. तर गाईस, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता जो व्हिडिओ इकडेच एंड होतोय, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Subscribe to my channel.